नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महाशिवरात्र म्हटलं की महादेव आणि पार्वतीचा लग्न सोहळा हा महाशिवरात्रीचा सण म्हणून मोठ्या उत्साहात संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. एकंदरीतच काय की महाशिवरात्री म्हटलं की महादेवाच्या विविध ज्या गोष्टी आहेत, वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी महादेवांच्या ह्या मोठ्या प्रमाणात चर्चेल्या जातात. परंतु आज एक नाविन्यपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत? तुम्हाला माहिती आहे का की भारतात एक शिवशक्ती रेखा आहे आणि ही शिवशक्ती रेखा 7 मंदिरं महादेवाची जी भारतातील ती एका रेषेत आल्यामुळं ही शिवशक्ती रेखा बनलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या शिवशक्ती रेखेबाबत जाणून घेणार आहोत. काय आहे ही शिवशक्ती रेखा आणि या शिवशक्ती रेखेमध्ये असणारी ही 7 मंदिरं कोणती आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तर भारतामध्ये महादेवाची असंख्य मंदिरं आहेत. आता या मंदिरांपैकी जर आपण बघितलं तर महादेवाच्या मंदिरांमध्ये 12 ज्योतिर्लिंग हे तर हिंदू धर्मामध्ये महत्वाचे आणि अतिशय पूजनीय मानले जातात. पण भारतात एक शिवशक्ती रेखा आहे जी उत्तरेकडील केदारनाथ वरून दक्षिणेकडील रामेश्वरम पर्यंत जाते. म्हणजेच ही जी शिवशक्ती रेखा आहे ती भारताचं उत्तरेचं आणि दक्षिणेचं टोक या दोन्ही टोकांना जोडते. आणि या शिवशक्ती रेखेमध्ये 7 मंदिरं अशी आहेत की जी या शिवशक्ती रेखेला तयार करते आणि ही शिवशक्ती रेखा या 7 मंदिरांच्या एका रेषेत असल्यामुळं बनलेली आहे. केदारनाथ शिवशक्ती रेषेच्या उत्तरेकडील टोकावर आहे आणि रामेश्वरम दक्षिणेकडील टोकावर आहे. केदारनाथ आणि रामेश्वरम मधील अंतर जर बघितलं तर केदारनाथ आणि रामेश्वरम मधील अंतर अंदाजे 2382 किलोमीटर आहे. हे रेखांशावर 79 अंशावर आहेत. या दोन्ही ज्योतिर्लिंगांमध्ये आणखी 5 शिव मंदिर आहेत की या 5 आणि केदारनाथ आणि रामेश्वरम ही 2 मंदिरं अशी 7 मंदिरं मिळून हे शिवशक्ती रेखा बनली आहे. ही जी 5 मंदिरं या शिवशक्ती रेखेमध्ये आहे त्यांना पंचभूत म्हणतात. म्हणजेच ते सृष्टीच्या 5 घटकांचे म्हणजेच पाणी, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी यांचं प्रतिनिधित्व करतात. ही सर्व शिव मंदिरं एकाच रांगेत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ही सर्व मंदिरं ही एका वेळी बांधली गेली नाहीये, तर ही वेगवेगळ्या वेळी बांधली गेलेली आहे, वेगवेगळ्या काळात बांधली गेलेली आहेत. या 7 शिवमंदिरांचं एका सरळ रेषेत असणं हा निव्वळ योगायोग असू शकत नाही असं देखील अभ्यासक आणि जाणकार मानतात. जर यामागचं कारणमीमांसा बघितली तर ही मंदिरं सुमारे 4000 वर्षापूर्वी बांधली गेली होती. त्यावेळी अक्षांश मोजण्यासाठी कोणतंही साधनच उपलब्ध नव्हतं. याशिवाय ही मंदिरं वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजांनी बांधली होती. अशा परिस्थितीत हे मंदिरं कोणत्याही विशिष्ट कल्पनेने स्थापन झाले होते असं म्हणणं देखील कठीण वाटतंय. पण त्यानंतरही ही सर्व मंदिरं एका सरळ रेषेत स्थापित झालेली आहेत आणि या स्थापित झालेल्या 7 मंदिरांमुळे बनलेली आहे शिवशक्ती रेखा, जी भारताचं उत्तरेचं आणि दक्षिणेकडचं टोक म्हणजे केदारनाथ आणि रामेश्वरम ह्या 2 मंदिरांना म्हणजे या 2 टोकांना जोडतं. आता या सर्व मंदिरांच्या मध्यभागी जर बघितलं तर त्या मध्यभागी आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. आता हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या शिवशक्ती रेषेच्या मध्यभागी स्थापित झालेलं आहे. हे मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आहे. उज्जैन हे भारताचं मध्य मेरिडियन मानलं जातं. याशिवाय उज्जैनला पृथ्वी आणि आकाश यांच्यातील मध्यबिंदू देखील मानलं जातं. विशेष म्हणजे उज्जैनचं हे जे महाकालेश्वर मंदिर आहे या ठिकाणावरूनच कर्कवृत्त देखील गेलेलं आहे. एकंदरीतच काय की ही जी शिवशक्ती रेखा आहे ही ज्या 7 मंदिरांची बनलेली आहे त्याचं उत्तरेचं टोक आहे केदारनाथ, दक्षिणेचं टोक आहे रामेश्वर आणि मध्य भाग जो आहे तो आहे महाकालेश्वर मंदिर उज्जैन. आता राहिली 2 इतर मंदिरं. तर आता एकंदरीतच या संपूर्ण 7 मंदिरांविषयी जाणून घेऊया. या शिवशक्ती रेखेचं उत्तरेकडचं टोक आहे केदारनाथ. शिवशक्ती हे देशातील जर बघितलं आपण तर शिवशक्ती वंशातील केदारनाथ हे शिव मंदिर उत्तराखंड मधील पहिलं मंदिर मानलं जातं. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ हे जे मंदिर आहे याला पहिलं मंदिर असं संबोधलं जातं.
याला अर्ध ज्योतिर्लिंग देखील म्हणतात. हे ज्योतिर्लिंग नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराचा समावेश करून पूर्ण झालं आहे असं देखील म्हटलं जातं की हे मंदिर महाभारत काळात पांडवांनी बांधलं होतं आणि नंतर आदिशंकराचार्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. केदारनाथ हे देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराचे दरवाजे वर्षातील 6 महिने बंद असतात. दिवाळीच्या महान सणाच्या दुसऱ्या दिवशी हिवाळ्यात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि यामध्ये सर्वात महत्वाची आणि जी जगभरात संशोधनाचा आणि आश्चर्याची गोष्ट बनली आहे ती म्हणजे हे मंदिर ज्यावेळी बंद केलं जातं त्यावेळी मंदिरामध्ये दिवा लावला जातो आणि तो दिवा हा 6 महिन्यापर्यंत जळत राहतो. विशेष म्हणजे 6 महिन्यानंतर देखील मंदिराची स्वच्छता, दार बंद करण्यापूर्वी जशा स्थितीत मंदिर असतं तशाच पद्धतीचं ते स्वच्छ असतं आणि त्या ठिकाणी तो दिवा देखील तेवत असतो. एकंदरीतच काय, केदारनाथ हे मंदिराचं हे आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि केदारनाथ मंदिर हे शिवशक्ती रेषेचं पहिलं टोक मानलं जातं. आता दुसरं जे मंदिर आहे ते आहे श्री महाकालहस्ती मंदिर. आता हे श्री महाकालहस्ती मंदिर हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर इथे आहे. श्री कालहस्ती मंदिर हे पंचमहाभूतांपैकी वायू तत्वाचं प्रतीक मानलं जातं. त्याला दक्षिणेचे कैलास आणि काशी देखील म्हटलं जातं. या मंदिराला राहू केतू मंदिर असेही म्हटलं जातं. लोक राहू पूजा आणि शांतीसाठी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. भक्त भाविकांची या ठिकाणी राहूच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथे स्थापित शिवलिंग हे वायू तत्वाचं प्रतीक देखील मानलं जातं. म्हणून या ठिकाणी बघितलं तर पुजारीही त्याला स्पर्श करू शकत नाही. मान्यतेनुसार या ठिकाणाचे नाव 3 प्राण्यांच्या नावावरून पडले आहे. श्री म्हणजे कोळी, काल म्हणजे साप आणि हस्ती म्हणजे हत्ती. एका आख्यायिकेनुसार शिवलिंगावरती तपश्चर्या करताना एका कोळ्याने जाळे तयार केले होते आणि एका सापाने शिवलिंगाभोवती गुंडाळून पूजा केली होती. तर एका हत्तीने शिवलिंगाला पाण्याने स्नान घातलं होतं. या तिघांच्याही मूर्ती येथे स्थापित आहे. त्यामुळं हे मंदिर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण बनलं आहे. शिवशक्ती रेखेवरचं तिसरं जे मंदिर आहे ते आहे एकंबरेश्वर. एकंबरेश्वर हे मंदिर तमिळनाडूतील कांचीपुरम इथे आहे. या मंदिरात भगवान शिव यांची पूजा पृथ्वी तत्वाच्या रूपात केली जाते. तमिळनाडूमधील कांचीपुरम येथील हे एकंबरेश्वर मंदिर हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण म्हणून ओळखलं जातं. असंही म्हटलं जातं की हे मंदिर शिवपल्लव राजांनी बांधलं होतं, पण नंतर चोल आणि विजयनगर राजांनी त्यात सुधारणा केल्या. मार्च आणि एप्रिल महिन्यात सूर्याची किरण या मंदिरात थेट एकंबरेश्वर मंदिराच्या मुख्य शिवलिंगावर पडतात असं देखील एक आश्चर्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण हे मंदिर मानलं जातं. एकंदरीतच काय की या शिवशक्ती रेखेवरचं हे जे तिसरं मंदिर आहे या मंदिराचं देखील एक अनन्यसाधारण असं महत्व मानलं जात आहे. या शिवशक्ती रेखेवरचं जे चौथं मंदिर आहे ते आहे अरुणाचलेश्वर मंदिर. अरुणाचलेश्वर हे शिव मंदिर तमिळनाडूतील तिरुवन्नमलाई शहरात आहे. हे तमिळ साम्राज्यातील चोल राजवंशाच्या राजांनी बांधलं होतं. संपूर्ण भारतात स्थापन झालेल्या 12 ज्योतिर्लिंगांइतकेच पूजनीय मानलं जातं. आता हे जे मंदिर आहे हे अग्नी तत्वाचं प्रतिनिधित्व करतं. पौराणिक मान्यतेनुसार एकदा देवी पार्वतीने खेळकरपणे भगवान शिव यांना डोळे बंद करण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी डोळे बंद केले आणि त्यामुळं संपूर्ण विश्व हजारो वर्ष अंधारात बुडाले. हा अंधार दूर करण्यासाठी भगवान शिवाच्या भक्तांनी कठोर तपस्या केली, ज्यामुळं महादेव अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले. या कारणास्तव येथे अरुणाचलेश्वराच्या रूपात भगवान शिव यांची मोठ्या भक्तिभावाने महादेव शिवभक्त यांच्याकडून पूजा अर्चा केली जाते आणि येथे स्थापित शिवलिंगाला अग्निलिंग असं देखील म्हटलं जातं. एकंदरीतच हे मंदिर हे अग्नितत्वाला प्रतिनिधित्व करतं, अग्नितत्वाचं. त्यामुळं या ठिकाणी भक्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शिवशक्ती रेखेवरचं 5वं जे मंदिर आहे ते आहे श्री थिल्लई नटराज मंदिर. श्री थिल्लई नटराज मंदिर
हे मंदिर तमिळनाडूतील चिदंबरम इथं आहे. तमिळनाडूतील हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मंदिर मानलं जातं. हे मंदिर पंचमहाभूतांपैकी आकाश तत्वाचं प्रतीक आहे. येथे भगवान शिवाच्या नटराज रूपाची पूजा केली जाते. त्याला चिदंबरम मंदिर असं देखील म्हटलं जातं. या मंदिरातील शिवमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे नटराज अलंकारांनी सजलेलं या ठिकाणचं शिवमूर्ती आहे. अशा शिवमूर्ती भारतात क्वचितच दिसतात. हे मंदिर देशातील अशा काही मंदिरांपैकी एक आहे जिथं शिव आणि वैष्णव दोन्ही देवता एकाच ठिकाणी आहेत. असंही म्हटलं जातं की येथे भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्यात नृत्य स्पर्धा झाली होती. त्यामुळं या मंदिराला नटराज असं देखील उल्लेख केला जातो. ह्या 7 मंदिरांपैकी 6वं जे मंदिर आहे ते आहे जंबुकेश्वर मंदिर. आता हे जंबुकेश्वर महादेव मंदिर हे मंदिर तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली इथे आहे. हे मंदिर सुमारे 1800 वर्ष जुनं आहे. हे मंदिर पाण्याच्या तत्वाचे प्रतिनिधित्व करतं. असं म्हटलं जातं की त्याच्या गर्भगृहात नेहमीच पाण्याचा प्रवाह वाहतो असं देखील मान्यता आहे आणि अशी देखील भावना आहे. असं देखील म्हटलं जातं की शिवाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी माता पार्वती पृथ्वीवर आल्या आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या हातांनी शिवलिंग बनवून तपश्चर्या केली. अशी देखील मान्यता आहे की भोलेनाथ स्वतः मंदिराच्या भिंती बांधण्यासाठी या ठिकाणी येत असत. या मंदिरात देवी पार्वती शिष्य म्हणून आणि महादेव गुरु म्हणून उपस्थित आहेत. त्यामुळेच या मंदिरात विवाह सोहळा आयोजित केला जात नाही. म्हणजे महादेवाचं हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरच म्हणावं लागेल भारतातलं की ज्या ठिकाणी विवाह सोहळा आयोजित केला जात नाही. तर शिवशक्ती रेखेवरचं अखेरचं मंदिर म्हणजेच दक्षिणेकडच्या टोकाचं मंदिर जे आहे ते आहे रामेश्वरम. आता हे रामेश्वरम मंदिर जे आहे हे शिवशक्ती रेखेला जोडणारं दक्षिणेकडचं टोक आहे. दक्षिणेकडच्या टोकाचं असणारं रामेश्वर मंदिर हे तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यात आहे. आता हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. रामेश्वरम मंदिराला रामनाथ स्वामी मंदिर असं देखील संबोधलं जातं, म्हटलं जातं. हे पवित्र स्थान भारतातील 4 प्रमुख धामांपैकी एक म्हणून देखील ओळखलं जातं. असं मानलं जातं की लंकेवर हल्ला करण्यापूर्वी श्रीरामाने रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती. या शिवलिंगाचा महिमा शिवपुराण आणि स्कंद पुराणातही आढळतो. रामेश्वरम मंदिर हे द्रविड शैलीत बांधलं गेलेलं आहे. मंदिराच्या परिसरात शेकडो खांब आहेत. या खांबावर सुंदर फुलांचे नक्षीकाम, कोरीव काम करण्यात आलेलं आहे आणि हे मंदिर अतिशय आकर्षक आहे. तर मित्रांनो, ही जी 7 मंदिरं आहे ही 7 मंदिरं तुम्हाला या मंदिरांचं वैशिष्ट्य जाणून कसं वाटलं आणि ह्या मंदिरांपैकी जी माहिती उपलब्ध झाली त्या माहितीमध्ये तुम्हाला काय वाटलं? या मंदिरांची वैशिष्ट्य आणि हे जे 7 मंदिर आहे ही एका रेषेत आहेत आणि यामुळं भारतात एक शिवशक्ती रेखा बनलेली आहे की जी उत्तरेकडून दक्षिणेकडचं टोक जोडते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सर्वात महत्वाचं म्हणजे मुद्द्याचं बोला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.